युद्ध हे डोनाल्ड ट्रम्प यांच्या हाताबाहेर गेलं आहे का? ट्रम्प यांचा दावा आणि जमिनीवरची हालात यात पुष्कळ फरक दिसतो आहे. इराण स्वतःच्या अटीवरती युद्ध थांबवू इच्छितो का? आणि इराणला गुडघ्यावरती आणण्याकरता डोनाल्ड ट्रम्प यांनी 500 तासाचा प्लॅन तयार केला आहे का? या सगळ्याचं विश्लेषण. युद्धाचे डावपेच बदली होत आहेत. ट्रम्प यांचा प्लॅन बदली होतो आहे. पहिले त्यांचं घोषित जे उद्दिष्ट होतं ते म्हणजे इराणचं सैन्य बर्बाद करणं, शासन बदल म्हणजे सरकारचा बदल करणं, अण्वस्त्र धोका कमी करणं आणि अणुकार्यक्रमावरती हल्ला करणं, अशा प्रकारचा त्यांचा प्लॅन होता. आता जो त्यांनी 500 तासाचा जो प्लॅन दिलेला आहे, तो प्लॅन जास्त म्हणजे प्रचारात्मक वाटतो आहे. परंतु त्याचं थोडक्यात म्हणजे याचं पण विश्लेषण असं करू शकतो, की इराणने सुद्धा स्पष्ट केलेलं आहे, की ज्या अटी अमेरिकेने त्यांना घातलेल्या आहेत, त्या त्यांना मान्य नाही आहेत. आणि अ, 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 ट्रम्प यांना वाटतं आहे, की जर त्यांना 500 तास एवढा वेळ मिळाला, तर या युद्धामध्ये ते एक निर्णायक जो विजय आहे, तो मिळवू शकतील. परंतु 500 तासात म्हणजे त्यांना नेमकं करायचं काय आहे? त्यांना हवेतनं जास्त मिसाईल्स फायर करायचे आहेत का? त्यांना हवाई हल्ले किंवा क्षेपणास्त्र हल्ले अजून जास्त करायचे आहेत का? किंवा ते जे एक ॲम्फिबियस ब्रिगेड आणि एक्सपिडिशनरी फोर्स म्हणजे 5,000 ते 7,000 सैनिक जे अमेरिकेचे सैनिक आता बोटींमध्ये बसून आखाती देशांकडे येत आहेत, त्यांचा वापर करून ते जमिनी युद्ध करतील का? जमिनी युद्धामध्ये त्यांच्यासमोर 2 मोठे ऑब्जेक्टिव्हज आहेत. एक तर गल्फ ऑफ होर्मुझचं जे टोक आहे, त्याच्यावरती कब्जा करायचा, त्याच्यामुळे जी तेल वाहतूक आहे ती सुरक्षित होईल. किंवा दुसरं जो तिथे इराणचं जे एक खर्क आयलंड म्हणून आहे, तिथून त्यांचं 90% कच्चं तेल हे निर्यात केलं जातं. त्याच्यावरती हल्ला करून त्याला कॅप्चर करायचं आणि तो कॅप्चर झाल्यामुळे इराणचं जे तेल आहे ते जगाला विकणं हे थांबेल. तर म्हणजे नुसता एअर ऑफेन्सिव्ह अजून वाढेल का? ग्राउंड ऑफेन्सिव्हचा वापर करून खर्क आयलंड किंवा होर्मुझला कॅप्चर केलं जाईल का? अशा प्रकारचे ऑप्शन्स हे वेगवेगळे जे आहेत, हे डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे आहेत. परंतु मी एक असं विश्लेषण करू शकतो, की अमेरिकन सैन्याने आतापर्यंत कधीही ग्राउंड ऑफेन्सिव्ह म्हणजे जमिनीवरतून हल्ले हे कधीही केले नव्हते. अफगाणिस्तानमध्ये त्यांनी फक्त हवेतच हल्ले केले. शेवटचे त्यांनी जमिनीवरती हल्ले केले होते, ते व्हिएटनामच्या युद्धामध्ये केले होते. कारण अमेरिकन सैन्याला स्वतःचे सैनिक मारले गेल्याचं आवडत नाही. आणि जर अमेरिकन सैन्य जर ग्राउंड ऑफेन्सिव्ह करता जमिनीवरती उतरलं, तर त्यामध्ये इराणचं सैन्य त्यांच्याशी अतिशय चिवटपणे युद्ध लढेल. ज्या भागात ते उतरेल तो भाग डोंगराळ आहे, तर त्याच्यामुळे इराणचे सैनिक त्यांच्यावरती ड्रोन्स किंवा मिसाईल्स याच्या मदतीने हल्ला करतील. ज्या इराणच्या ज्या फास्ट पेट्रोल बोट्स आहेत, त्याच्या मदतीने हल्ले केले जातील. तर त्याच्यामुळे ग्राउंड ऑफेन्सिव्ह जर अमेरिकेने लॉन्च केला 500 तासाच्या आत, तर अमेरिकेला खूप सैनिकी नुकसान हे सहन करावं लागेल. तर त्याच्यामुळे ग्राउंड ऑफेन्सिव्ह करण्याची शक्यता सध्या तरी कमी दिसते. सध्या तरी हे एक सायकॉलॉजिकल म्हणजे मानसिक युद्ध किंवा दबावाचं युद्ध डोनाल्ड ट्रम्प इराणशी खेळत आहेत. पण यामुळे इराण फसेल का? हा मुख्य प्रश्न आहे. अमेरिका खर्क आयलंडमध्ये किंवा जमिनी ऑफेन्सिव्ह करता 5,000 ते 6,000 सैनिक तैनात करणार आहे. याच्यामध्ये पॅरा ब्रिगेड असेल आणि मरीन एक्सपिडिशनरी फोर्स अशी 2 प्रकारची वेगळी सैन्य असतील. आणि खर्क आयलंडवरती हल्ला करण्याची शक्यता का जास्त आहे? कारण थोडक्यात 90% जे तेल आहे ते तिथून आयात केलं जातं. आणि जर त्याच्यावरती हल्ला केला आणि खर्क आयलंडचं कॅप्चर झालं, तर अर्थातच इराणचं प्रचंड मोठं आर्थिक नुकसान होईल, ज्याच्यामुळे इराण आर्थिकदृष्ट्या कोलमडेल अशी अमेरिकेची अपेक्षा आहे. आता मुख्य प्रश्न आहे, की हा हल्ला होऊ शकेल का? याचं थोडक्यात उत्तर आहे, हा हल्ला कसा केला जाईल? अमेरिकन सैन्य त्यांची जहाजाचा काफला घेऊन गल्फ ऑफ होर्मुझच्या आतून येऊन पर्शियन गल्फमध्ये येऊन अशा प्रकारचा हल्ला ॲम्फिबियस लँडिंग म्हणजे समुद्राच्या बाजूने हल्ला करतील का? तर ती शक्यता फार कमी दिसते. कारण गल्फ ऑफ होर्मुझमधून आपलं पूर्ण एअरक्राफ्ट कॅरियर आणि सगळं नौदल आणायचं याची हिंमत अमेरिकेकडे असण्याची शक्यता फार कमी आहे.
कारण तसं झालं तर इराण मोठ्या प्रमाणात या निमुळत्या समुद्रधुनीमध्ये नौदलावरती हल्ला करेल आणि नौदल तिथे एक पांढरा हत्ती बनेल. एवढंच नव्हे तर तिथे माइन्स म्हणजे स्फोटक लावलेली आहेत, त्याच्यामुळे सुद्धा अमेरिकन नौदलाचं खूप नुकसान होईल. मग दुसरा हल्ला कशाप्रकारे होऊ शकतो? जर समुद्राच्या आतून येऊन ॲम्फिबियस लँडिंग जर करता आलं नाही, तर दुसरं आकाशातून उडी मारून हल्ला करायचा, ज्याला पॅराड्रॉप किंवा पॅरा लँडिंग असं म्हटलं जातं. ती करण्याची क्षमता अमेरिकेकडे आहे. परंतु तसं झालं तर जो प्रतिकार आहे इराणकडून तो खूप जास्त होईल. कारण याच्यावरती हल्ला खर्क आयलंडवरती हल्ला होईल याची कल्पना इराणला आहे. म्हणून त्यांनी त्यांची तिथे डिफेन्सेस म्हणजे रक्षात्मक पद्धती मजबूत करून ठेवलेली आहे. आणि खर्क आयलंड हे फक्त 15 ते 20 किलोमीटर दूर आहे इराणच्या मुख्य भूमीपासून. म्हणजे मुख्य भूमीवरती असलेला इराणचा तोफखाना किंवा तिथे असलेली त्यांची क्षेपणास्त्रसुद्धा खर्क आयलंडमध्ये असलेल्या सैनिकांना, इराणच्या सैनिकांना मदत करू शकतील. तर म्हणजे खर्क आयलंडवरती हल्ला केला तर इराण हल्ला खर्क आयलंडमध्ये असलेल्या सैनिकांकडून सुद्धा करेल, मुख्य भूमीमध्ये असलेल्या सैनिकांकडून सुद्धा करेल. हल्ला ड्रोन्सनी होईल, हल्ला क्षेपणास्त्रांच्या मदतीने होईल, हल्ला तोफखान्याच्या मदतीने होईल. थोडक्यात अमेरिकेला तिथे जरी इनिशियल थोडंफार सक्सेस मिळालं किंवा यश मिळालं, तर त्या भागामध्ये जे पॅराट्रूपर्स किंवा छत्रीधारी सैनिक ज्यांनी तिथे लँड केलं आहे, त्यांना नंतर कसा पुरवठा करायचा? कारण छत्रीधारी सैनिक म्हणजे पॅराड्रॉप सैनिक जे असतात ते 72 तास स्वतःकडे असलेलं रॅशन आणि ॲम्युनिशन घेऊन लढू शकतात. परंतु त्याच्यानंतर त्यांना जमिनीवरून ॲम्युनिशन आणि राशनचा पुरवठा हा सुरू व्हायला पाहिजे. तो सुरू कसा करणार? तर याच्यामुळे तो अशा प्रकारचा पुरवठा किंवा सप्लाय सुरू करण्याची क्षमता अमेरिकन सैन्याकडे सध्या नाही. कारण खर्क आयलंड हे पर्शियन गल्फच्या अगदी टोकावरती आहे. तर त्याच्यामुळे जर अमेरिकेने खर्क आयलंडवरती युद्ध करण्याचा प्रयत्न केला तर यामध्ये त्यांचं खूप रक्त सांडू शकतं. आणि तसं झालं तर अमेरिकन लोक डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात जाईल. मिड टर्म इलेक्शन जे आता अमेरिकेमध्ये होणार आहेत त्याच्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना अपयश मिळेल आणि जवळजवळ 75% अमेरिकन्स पहिलेच डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात गेलेले आहे. आणि तो एक परिणाम झाला अमेरिकेवरती आणि दुसरा परिणाम होईल अर्थात तो जगावरती. तर इथे हल्ला झाला तर जगाचं जे ऊर्जा संकट आहे ज्याच्याविषयी आपण खूप वेळा बोललेलो आहे ते अजून जास्त गंभीर होईल. आणि ऊर्जा संकट गंभीर झालं तर जगाच्या अर्थव्यवस्थेला एक अत्यंत मोठा धोका निर्माण होईल की जो जगातल्या इतर कुठल्याही युद्धापेक्षा सर्वात जास्त असेल. स्ट्रेट ऑफ होर्मुझ जर भारताकरता खुलं झालं तर भारताकरता ही अत्यंत आनंदाची बाब असेल. कारण भारताचं 20% तेल आणि 50% गॅस हा इथून येतो आहे. आणि सध्या जरी आपल्याला तेल इतर देशांकडनं मिळतं आहे तरी पण गल्फ ऑफ होर्मुझमधला तेलाचा सप्लाय कमी झाल्यामुळे तेलाच्या किमती वाढलेल्या आहेत. त्याच्यामुळे आपल्याला भाववाढीला तोंड द्यावं लागतं आहे. आणि जोपर्यंत गॅसचा प्रश्न आहे, आपलं 50% गॅस हा इथून येतो आणि त्याचा जर पुरवठा जर सुरळीत झाला तर गॅसच्या पण किमती सुरू होतील आणि गॅस आपल्याला स्वस्त दरामध्ये मिळेल. आणि आता हे काही प्रमाणात व्हायला सुरुवात पण झाली आहे. आपल्याला मीडियामध्ये बातमी पण आलेली होती की म्हणजे अनेक वर्षानंतर पहिल्यांदा एक इराणकडून आपण गॅस विकत घेतला. आणि असं झालं तर आपला जे गॅस संकट जे देशासमोर निर्माण होत होतं ते थांबेल आणि गॅसची जी आपल्याला उपलब्धी आहे ती जास्त वाढेल. आणि लक्षात असायला पाहिजे गॅससुद्धा आपल्याला इतरत्र मिळू शकतो. म्हणजे व्हेनेझुएलाकडनं मिळू शकतो किंवा रशियाकडनं मिळू शकतो किंवा आफ्रिकेतल्या देशांकडनं मिळू शकतो. परंतु जो गॅस आपल्याला स्ट्रेट ऑफ होर्मुझमधून मिळतो, मग तो इराणकडनं असो की दुबई किंवा UAEकडनं असो किंवा माफ करा येमेनकडनं असो, तर त्या गॅसची किंमत जगाच्या गॅसच्या तुलनेमध्ये अत्यंत कमी असते. कारण जर आपण नकाशाकडे बघितलं तर गल्फ ऑफ होर्मुझपासून
भारत फक्त 400 किलोमीटर दूर आहे. तर त्याच्यामुळे 400 किलोमीटर पासून येणारा गॅस हा स्वस्त असेल 4,000 किलोमीटर दूर मधून येणाऱ्या गॅसपेक्षा. तर याच्यामुळे गल्फ ऑफ होर्मुझ उघडे होणं आणि तिथून भारताला गॅस आणि तेल मिळणं हे भारताकरता अत्यंत चांगली बातमी असेल. कारण गॅस पण ठीक होईल, आपलं ऊर्जा सुरक्षा पण ठीक होईल. याच्याशिवाय फर्टिलायझर्स म्हणजे आता खरीप सीझन वगैरे सुरू होणार आहे. त्याकरता मोठ्या प्रमाणात युरियाची गरज आहे. तो पुरवठासुद्धा सुरू होईल. आणि एवढंच नव्हे तर जे आखाती देश आहेत त्यांच्याशी आपली प्रचंड मोठी आयात आणि निर्यात होती, ती पण सुरू होईल. तर तो पण आपल्याला एक फायदा होईल. आणि तसं झालं तर त्या भागातली इकॉनॉमीसुद्धा पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे काम करायला लागेल. तर याच्यामुळे जे भारतीय त्या भागात राहतात त्यांचीसुद्धा जी कठीण अवस्था निर्माण झाली होती तीसुद्धा काही प्रमाणामध्ये कमी होईल. तर थोडक्यात गल्फ ऑफ होर्मुझचं उघडणं ही भारताकरता एक अत्यंत चांगली बाब आहे. आणि याचा चांगला परिणाम नक्की जो आपलं स्टॉक मार्केट आहे त्याच्यावरती सुद्धा होईल. आणि फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट जी कमी होत होती तीसुद्धा वाढेल.